ह्या वर्षी बहुतेक हळदी कुंकवासाठी काचच्या भरण्या म्हणजे काचच्या वस्तू खूप शुभ आहेत की काय काय माहिती. जवळजवळ 2-3 मैत्रिणीकडे गेले, त्यांनी काचच्याच भरण्या आणि हे कप असे लुटलेलं होतं. खूप छान आहे, क्वालिटी त्याची मस्त आहे. आणि इथं करंडा पण छान होता हा, हळदी कुंकू ठेवण्यासाठी तेवढा छोटासा. आणि ह्या कपाची पण छान अशी क्वालिटी आहे. आणि त्यानंतर स्टीलचं प्लेट तर राहिलंच होतं, म्हटलं चला तेही दाखवून घ्यावं. आत्तापर्यंत आम्ही 4-5 मैत्रिणीकडेच गेलो होतो. आता माझ्याकडे पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे, म्हणून म्हटलं थोडं थोडं साफसफाई करून घ्यावं. एकाच दिवशी करायला गेलं तर खूप लोड होतं, म्हणून थोडंसं सोप्याच्या मागचं वगैरे सर्व स्वच्छ झाडून पुसून घेतलं. त्यानंतर म्हटलं चला मस्तपैकी अशी थोडीशी कडक गरम पाण्यामध्ये थोडीशी कॉफी टाकून घेतलं. तेवढंच थोडंसं बरं वाटतं नेहमी नेहमी चहा पिण्यापेक्षा. मग सर्व काम आवरल्यानंतर दुपारी काय कॉफीवर तर भागणार नव्हतं, म्हणून गरमागरम थालीपीठ बनवायला घेतले. आणि हे थालीपीठ मल्टीग्रेन पिठाचे आहेत आणि त्याची रेसिपी पण मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच. व्हिडिओ शूट करून झालाय, पीठ बनवून झाले, थालीपीठ पण बनवून झालेत, पण व्हिडिओ राहिला आहे तो नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि खरंच याचे थालीपीठ अगदी म्हणजे खूप खूप टेस्टी बनतात. तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ अपलोड पाहिल्यानंतर. आणि असं मस्तपैकी छान खमंग थालीपीठं भाजून घ्यायची आणि मस्त गरमागरम खायचा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.